प्रकाशा गावात पावसासाठी पर्जन्य याग। प्रकाशा येथील मीरा नगरमध्ये आज महिला आणि पुरुषांनी पावसासाठी पर्जन्य याग केला। गेल्या 20-25 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। पीक करपून जात असल्यामुळे येणारं उत्पन्न वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे। या गंभीर परिस्थितीमुळे गावातील लोक वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करत आहेत। नुकतच सद्गुरू तोताराम महाराज मंदिरामध्ये 3 दिवसांचा भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आज ऑगस्ट 15 रोजी प्रकाशा गावातील मीरा नगरमध्ये महिला आणि पुरुषांनी एकत्र येऊन पर्जन्य याग केला। यासाठी एक हवनकुंड तयार करण्यात आलं, ज्यात वड, लिंब आणि उंबर यांच्या फांद्या जाळण्यात आल्या। मोठा धूर तयार व्हावा यासाठी त्यात वेळोवेळी मिठी टाकण्यात आलं। हा धूर आकाशात जाऊन ढगांना मिळेल आणि पावसाचं वातावरण तयार होऊन पाऊस पडेल, अशी यामागची श्रद्धा आहे। या संदर्भात रहिवासी हरी दत्तू पाटील आणि अंबालाल बन्सी पाटील यांनी माहिती दिली। मराठी न्यूज, नरेंद्र गुरव, प्रकाशा। हा पर्जन्य याग सुरू केलेला आहे। आपल्या सनातन संस्कृतीमध्ये ऋषीमुनींनी सुद्धा पूर्वी सांगितलेलं होतं की ज्यावेळेस पर्जन्यमान होत नाही त्यावेळेस आभाळामध्ये ढग असतील त्यावेळेस काही वनस्पती आणि मीठ यांचा जर हवन केला तर हा धूर जर ढगांना लागला तर पाऊस पडतो। याला विज्ञानाने सुद्धा मान्यता दिलेली आहे आणि बऱ्याचशा पर्जन्यमान तज्ज्ञांनी सुद्धा हा होम करण्याबाबत आपल्याला सूचित केलेले आहे। गेल्या 15-20 दिवसापासून प्रकाशा आणि पंचकृषीमध्ये पाऊस नसल्यामुळे आता सगळे चिंतातूर झालेले आहेत। तर विज्ञान आणि ऋषीमुनी यांनी दिलेल्या परंपरेनुसार आपण हा एक पर्जन्य याग इथे सुरू केलेला आहे मीरानगर प्रकाशा येथे। तर त्याच्यामध्ये वड आहे, वडाचे झाडं आहेत, फांद्या आहेत, नीम आहेत, लिंबाच्या आणि अजून जी उंबर आहेत, जी वनस्पती ती आपण टाकलेली आहे आणि त्याला शास्त्रोक्त पद्धतीने मीठ वगैरे टाकून हा पर्जन्य याग सुरू केलेला आहे। ह्या धुरामुळे ढगांना हा धूर लागेल आणि पर्जन्यमान होईल अशी सगळ्यांची इच्छा आहे, म्हणून हा याग आपण इथे करीत आहोत। मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब करा।